आज अजितदादा म्हणाले की लखनौला जाता येणार नाही जर व्हीसीने जर बैठक घेतली तर फार बरं होईल, कारण का पंतप्रधान अनेक बैठका व्हीसीवर घेतात, तर जीएसटीची महत्त्वाची बैठक टाळून घेता यावी. आणि एक अजून महत्त्वाचा मुद्दा त्यांनी ॲड केला की राज्याच्या जे काही कर प्रणाली आहे त्यावर गदा आणण्यात येऊ नये, नाहीतर त्याला तशा पद्धतीने जीएसटी काउन्सिलमध्ये उत्तरे येतील असं त्यांनी सूतोवाच केलेलं आहे. काय नाही, जीएसटीच्या बैठकीसाठी एखाद्या मंत्री महोदयांनी एखाद्या राज्याच्या वित्तमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून त्यांना जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत प्रत्यक्ष सहभागी होता येत नसेल तर त्यांना अनुमती मागून व्हीसीच्या माध्यमातून आभासी पद्धतीने बैठकीला उपस्थित राहता येतं. महत्त्वाचा मुद्दा एवढाच आहे की पेट्रोल डिझेल याच्या वाढणाऱ्या किमतीच्या बाबत काँग्रेस राष्ट्रवादी नेहमीच पेट्रोल डिझेलच्या किमती कमी व्हाव्यात अशी मागणी करत आली. खरं तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अफवा पसरवण्याचं काम निरंतर सुरू ठेवलं की पेट्रोल डिझेलच्या दरवाढीला फक्त केंद्र सरकार जबाबदार आहे. खरं तर गुजरातमध्ये आपल्या राज्यापेक्षा 10 रुपये लिटरनी पेट्रोल कमी आहे आणि डिझेल सुद्धा आपल्या राज्यापेक्षा कमी आहे. आणि याचं साधं कारण आहे, पेट्रोल डिझेलवर जसा केंद्राचा कर आहे तसाच राज्याचाही मोठा कर आहे. जर मी माझ्या राज्याचा म्हणजे महाराष्ट्राचा विचार केला तर पेट्रोलवर आपल्या राज्यामध्ये 26% कर हा मुंबई, ठाणे, अमरावती, औरंगाबाद, नवी मुंबई या क्षेत्रात आहे आणि 25% हा इतर राज्याच्या भागात पेट्रोलवर कर आहे. आणि यासोबत राज्य सरकारने इंटिग्रेटेड रोड डेव्हलपमेंट प्लॅनच्या माध्यमातून 10 रुपये 12 पैशाचा विशेष कर लावला आहे. म्हणजे साधारणतः पेट्रोल डिझेलवरच्या कराचा जर विचार केला तर जितका कर केंद्राचा आहे तेवढाच कर किंवा त्याच्यापेक्षा एखादा रुपया जास्त हा राज्याचा कर आहे. केंद्र पेट्रोल डिझेलवर जो कर लावतो यामध्ये अतिशय स्पेसिफिकपणे या प्रत्येक पैशाचा कसा उपयोग होईल हेही केंद्र सरकारच्या कर रचनेमध्ये निश्चित करण्यात आलं आहे. केंद्र सरकार जेव्हा पेट्रोलवर कर लावते तेव्हा या कराच्या संदर्भात त्यांचं उत्पादन शुल्क 1 रुपया 40 पैसे आहे पेट्रोलवर, अतिरिक्त उत्पादन शुल्क 11 रुपये आहे, म्हणजे 12 रुपये 40 पैसे हा कर आहे. आणि जे पायाभूत सुविधा किंवा रस्ते आहे, मग ते नॅशनल हायवे असतील, सीमा किंवा बॉर्डरवर होणाऱ्या पायाभूत सुविधा असतील, यावर पेट्रोलवर 18 रुपये व कृषी व पायाभूत सुविधा म्हणजे कृषी क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांसाठी पेट्रोलवर 2.5 रुपये आहे. म्हणजे याचा अर्थ केंद्र सरकार जे एकूण 32 रुपये 90 पैसे कर लावतं या 32 रुपये 90 पैशावर साधारणतः 12 रुपये 40 पैसे हा कर आहे, ज्या कराचा 15व्या वित्त आयोगानंतर 41% हिस्सा हा पुन्हा वित्त आयोगाच्या सूत्रानुसार सर्व राज्यांना वाटप करण्यात येतो. आता आश्चर्य हे होतं की एक तर अधिकारी राज्याच्या मंत्री महोदयांना याची माहिती देतात की लपवतात. राज्याच्या अर्थमंत्री महोदयांना याची माहिती असणं आवश्यक आहे की पेट्रोल डिझेलचे जेव्हा भाव वाढतात तेव्हा आपला जो यावरचा कर आहे तो वाढतो. पण राज्य सरकारने या राज्याच्या 12.5 कोटी जनतेला 1 पैशाची सूट दिली नाही. मी अर्थमंत्री असताना पेट्रोल डिझेल हे जीएसटी मध्ये यावं या दृष्टीने मी स्वतः अर्थमंत्री या नात्याने पत्र दिलं. माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा पेट्रोल डिझेल हे जीएसटी मध्ये आणावं असं राज्याच्या वतीने पत्र दिलं आहे. जर जीएसटीच्या बैठकीमध्ये पेट्रोल डिझेल हे जीएसटीच्या कक्षेत आणण्यात आलं तर निश्चितपणे
एक मोठा दिलासा देशाच्या जनतेला तर प्राप्त होईलच, पण देशामध्ये सर्वात महागडं पेट्रोल ज्या राज्यात आहे, देशामधलं सर्वात महागडं डिझेल ज्या राज्यात आहे, त्या राज्यातील जनतेला सुद्धा हायसं वाटेल. कारण GST मध्ये आपण कर सूत्र धरू शकतो, मग ते 28% असू शकते, किंवा त्याच्यावर जर आपण उद्या सेस लावला तर कदाचित ते 32%ही असू शकेल, आणि त्यापैकी 50% राज्याच्या तिजोरीत येईल. मला काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचं आश्चर्य वाटतं की कालपर्यंत सायकल मोर्चा काढणारे हे नेते GST मध्ये पेट्रोल डिझेल येणार, त्यांच्या अंगावर काटे आलेत की पेट्रोल डिझेल स्वस्त होणार, आमच्यासाठी कोणताही मुद्दा शिल्लक राहणार नाही, आम्ही पेट्रोल डिझेलच्या महागाईचं राजकारण करतो, अफवा पसरवतो, जनतेचं सामान्य ज्ञान बिघडवतो, पेट्रोल डिझेलच्या महागाईला फक्त केंद्र सरकार आहे असं ठासून सांगतो, खोटं बोलण्याच्या मर्यादाही आपण सोडतो, आणि जेव्हा GST मध्ये यायला लागलं तेव्हा मात्र राज्याचं हित दिसायला लागलं. राज्याचं हित हे जनतेच्या हितापेक्षा मोठं आहे असं कधीपासून वाटायला लागलं. जर राज्याच्या तिजोरीमध्ये कमी पैसे येत असतील अशी भीती आहे, मग काय जनतेच्या तिजोरीला लुटण्याचा एक कलमी कार्यक्रम सरकारने करायचा आहे का? निश्चितपणे GST कौन्सिलमध्ये चर्चा होईल, आणि माझी तर आग्रही मागणी केंद्र सरकारकडे आहे की GST आल्यानंतर राज्याचा बजेट साईज वाढलाय, राज्याचं उत्पन्न वाढलंय. या वर्षीचा आपला बजेट साईज 4,84,118 कोटी 19 लक्ष आहे, म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये या बजेट साईज मध्ये दुपटीपेक्षा जास्त वाढ GSTच्या कायद्याने झाली आहे. त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही. आणि फक्त राज्याची चिंता जेव्हा आपण करतो तेव्हा राज्य याचा अर्थ जनता आहे. मी तर महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांना, आणि विशेष करून जे सायकलवर मोर्चे काढणारे नेते होते, ईश्वर करो अनेक जन्म त्यांना सायकलवर बसण्याचाच आशीर्वाद तथास्तु म्हणून देवाने द्यावा. राज्य सरकार कर कमी करू शकत होतं, पण केंद्राला दोष देण्याचं काम करण्याचं एक राजकारण करण्यात आलं. आमची मागणी आहे की पेट्रोल डिझेल GST मध्ये आणावं. जेवढी राज्याची आर्थिक परिस्थितीची चिंता आहे, जनतेच्या आर्थिक परिस्थितीची चिंता ही आमच्यासाठी सर्वोपरी असली पाहिजे, आणि म्हणून GST मध्ये आणण्यासाठी मी माननीय मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की मागील मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्याच्या जनतेच्या वतीने GST मध्ये पेट्रोल डिझेल आणावं अशी शिफारस केली होती. तसेही पेट्रोल डिझेल 5 वर्षाचीच मर्यादा आहे. 5 वर्षानंतर पेट्रोल डिझेल GST मध्ये GST कौन्सिलने जेव्हा पहिला ठराव केला होता, 5 वर्षासाठीच राज्यांना अधिकार होता. फक्त 1 वर्ष शिल्लक आहे. 1 वर्ष पुन्हा राज्यातील जनतेला त्रास न देता ताबडतोब GST मध्ये आणण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने GST कौन्सिलमध्ये राज्याच्या जनतेच्या हिताची भूमिका मांडावी अशी आग्रही मागणी मी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे करतोय. अजितदादाजी म्हणतात की राज्याचे जे कर आहे ते जर उद्या असा प्रस्ताव मांडण्यात आला आणि केंद्राने जर ते कमी करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा एखादा विरोधात्मक सूर असेल असं ते त्यांच्या आजच्या वक्तव्यात. नाही, विरोधात असण्याचं कारण नाही. तुम्ही जनतेच्या विरोधात भूमिका कशी घेऊ शकता? म्हणजे तुमच्या करासाठी जनतेच्या तिजोऱ्या रिकामे करायच्या का? शेवटी कर तेवढाच असला पाहिजे जो जनतेला असह्य होणार नाही, जनतेला सुसह्य होईल. कर तितकाच असला पाहिजे की जो जनतेला त्याचा भार सोसता येईल. हा शेवटी या पैशाचा उपयोग हा जनतेसाठीच करायचा आहे. आणि म्हणून तुम्ही एकीकडे मोर्चे काढता, एकीकडे आंदोलन करता पेट्रोल डिझेलचा भाव कमी व्हावा. म्हणजे जेव्हा तुम्हाला राज्याची चिंता आहे तेव्हा मग देशाची चिंता नाही आहे का? म्हणजे देशाचा कर कमी केला पाहिजे आणि राज्याचा वाढवला पाहिजे किंवा राज्याचा कायम ठेवला पाहिजे अशी दुटप्पी भूमिका कशी घेता येईल? ही जनतेच्या प्रती तुमची निष्ठा आहे यावर संशय निर्माण करेल अशी ही भूमिका आहे.
आज एकीकडे तुम्हीच म्हणता ना पेट्रोल डिझेलचा भाव वाढला, मग जीएसटी मध्ये येऊ द्या. साधारणतः 25 रुपये लिटरनी पेट्रोल कमी होईल, कमीत कमी, जास्तही होऊ शकतं कमी. डिझेल 20-25 रुपयांनी कमी होईल. पण तुमचा विरोध काय आहे का? राज्याच्या तिजोरीची चिंता करताना जेव्हा पेट्रोल डिझेलचे भाव वाढतात त्यावर तुमचा वॅट वाढतो ना. मग तुम्ही सांगा की आमचा वॅट वाढणार नाही. म्हणजे पेट्रोल डिझेलचे भाव वाढत असताना राज्य सरकार अजून जनतेच्या पेट्रोल आणि डिझेलच्या माध्यमातून जास्त कर जमा करते आणि इकडे मात्र केंद्र सरकारला दोष देते. कसा दुटप्पीपणा सहन करायचा जनतेने? तुम्ही ज्यावेळेला अर्थमंत्री होता, राज्याचे अर्थमंत्री होता, त्यावेळेला साहजिक आहे की हे जर कर कमी केले तर राज्याच्या तिजोरीवर त्याचा फटका बसू शकतो, याचा विचार तुम्हीही केला असेल. असं असताना तुम्ही काय गणित 5 रुपये कमी केला मी 2दा कमी केला. शेवटी आपण फक्त राज्याची तिजोरी भरणे एवढं लक्ष नसतं. आपलं लक्ष सर्वसामान्य जनतेचं जीवन सुसह्य करणं. आणि म्हणूनच तुम्ही मुंबईमध्ये बघता ना, 500 फुटाचा फ्लॅटला आपण प्रॉपर्टी टॅक्स घेत नाही. का घेत नाही? का सूट देतो? जेवढे मुंबईचे आणि महाराष्ट्राचे बिल्डर होते, कोरोनाचं काम सांगून तुम्ही स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट दिली, 8,000 कोटीची सूट. मागच्या वर्षीचा अर्थसंकल्प पिंक बुक काढा, 30,000 कोटी आम्ही गृहीत धरलं, 22,000 कोटी आले. काय सांगितलं तुम्ही कारण? की आता तणावाची परिस्थिती आहे, या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये स्टॅम्प ड्युटी कमी केली पाहिजे. अशा अनेक प्रसंग आहे की ज्या प्रसंगामध्ये आपण जनतेला तो कर असह्य होऊ नये याची काळजी घेतो. मग आता पेट्रोल डिझेलमध्ये आपण एकीकडे जेव्हा सांगतो की लोकांना असह्य होतो आहे महागाई, आणि मग अशा प्रसंगात कर कमी नाही करणार का? आणि कर राज्याला नाही, एकूणच देशामध्ये जर जीएसटी मध्ये पेट्रोल डिझेल आणलं तर 25 रुपये लिटरनी पेट्रोल कमी होणार आहे. साधारणतः 20-22 रुपयांनी डिझेल कमी होणार आहे. आणि यापेक्षाही जास्त कमी करता येईल जर तुम्ही टॅक्सचा जो दर आहे हा अजून जीएसटी मध्ये 28% ठेवला, तर यापेक्षाही पेट्रोल डिझेल कमी होईल. म्हणजे आपला जीएसटीचा सर्वात शेवटचा स्लॅब 28% आहे. जीएसटी मध्ये डिझेल पेट्रोल आल्यानंतर आणि दर कमी झाल्यानंतर महाराष्ट्राच्या आर्थिक घडीला, महाराष्ट्राच्या बजेटला किती त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो, त्याचा लोकांना कसा फायदा होतो? नाही, शेवटी बजेटच्या सकारात्मक नकारात्मक हा परिणाम कधीच कर कमी करताना बघितला जात नाही. जेव्हाही आपण एखादा कर कमी करतो तेव्हा तो कर जनतेसाठी किती नकारात्मक आहे आणि किती सकारात्मक आहे याच्यावर राज्य चालतं. आपण इथं सावकारी करण्यासाठी बसलो नाही, आपण वेलफेअर स्टेट आहोत, आपण कल्याणकारी राज्य आहोत. आणि म्हणून या कल्याणकारी राज्यामध्ये आपण अनेकदा सूट देतो. आज शेतकऱ्यांना आपण विजेमध्ये सूट देतो, 10,000 कोटी रुपयाची सूट देतो. आपण असा कधी विचार केला का? कारण शेतकरी जो आहे कष्ट करणारा आहे, अन्नदाता सुखी भव. तसंच पेट्रोल डिझेल हा जर जीएसटी मध्ये आणला तर निश्चितपणे पेट्रोल डिझेलचे भाव कमी होणार आहे. तुम्ही एकीकडे पेट्रोल डिझेलचे भाव कमी करा अशी मागणी करायची आणि जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा पाठ दाखवायची. ही पाठ जीएसटी काय की ही पाठ जनतेला आहे, जनतेच्या प्रश्नाला आहे, याचा निर्णय जनतेला करावा लागेल. महत्त्वाचा प्रश्न असा आरोप केलाय की लखनौला का होते ही बैठक दुसरीकडे का होते? दिल्लीला का? नाही, असं आहे, मुंबई बैठक मुंबईला घेता येते. जर ते जीएसटी कौन्सिलमध्ये नियमित जात असेल तर त्यांना सर्व माहिती असू शकते. ते जातात की नाही याची माहिती मला नाही, पण मी साधारणतः 30पेक्षा जास्त बैठकींना गेलो आहे. जीएसटी कौन्सिलमध्ये कुठं बैठक घ्यायची ठरतं. कधी ती चेन्नईमध्ये होते, कधी बंगलोरमध्ये होते, कधी मुंबईतही होऊ शकते. जर उद्या राज्याच्या फायनान्स मिनिस्टरने विनंती केली की जीएसटी कौन्सिलची बैठक मुंबईत घ्या, तर मुंबईतही होऊ शकते. त्याला अडचण काय? हा लखनौला म्हणजे पहिल्यांदा काही लखनौला जीएसटीची बैठक होत आहे. आता मग हे तर सामान्य ज्ञानाचाच प्रश्न झाला. कारण जीएसटी कौन्सिलच्या अनेक बैठकी या अनेक राज्यामध्ये झाली. श्रीनगरला सुद्धा जीएसटी कौन्सिलची बैठक झाली, ज्या बैठकीला मी गेलो होतो. आणि म्हणून लखनौला का होत आहे हा प्रश्न मला वाटतं की योग्य नाही. जीएसटी कौन्सिलने अनेकदा या अगोदर श्रीनगरला बैठक झाली, हैदराबादला झाली, बंगलोरला झाली, गोव्याला झाली, काही उपसमितीच्या बैठका या सह्याद्रीमध्ये झाल्या आहे, महाराष्ट्राच्या सह्याद्रीमध्ये. असा प्रश्न उपस्थित करणं म्हणजे लोकांमध्ये काहीतरी गैरसमज निर्माण करणं आणि प्रत्येक गोष्टीला राजकारण एक राजकारण आणि राजकारणाचा फाळा वाचल्यासारखा आहे. अर्थमंत्री म्हणून जायला पाहिजे, कारण ते म्हणतात व्हर्च्युअल घेतली तरच जाता येईल. मला ते गेलेत काय किंवा
बैठकीला अनुपस्थित राहिले का हा माझ्यासाठी महत्त्वाचा विषय नाही, पण GST कौन्सिलमध्ये जर पेट्रोल डिझेल हे GSTच्या कक्षेत आणत असेल आणि खरंच जर तुम्हाला मनापासून पेट्रोल डिझेलचे भाव कमी व्हावे असं वाटत असेल तर निश्चितपणे GST कौन्सिलला गेलं पाहिजे किंवा लेखी अनुमती सकारात्मक भूमिका सांगितली पाहिजे की महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेचा आवाज आहे, पेट्रोल डिझेलचे भाव कमी केले पाहिजे आणि त्यासाठी एकच पर्याय तो म्हणजे GSTच्या कक्षेमध्ये पेट्रोल डिझेल आणणे. सुधीर भाऊ, GST मध्ये जर पेट्रोल डिझेल झालं तर एक छत्री अंमल राहणार आहे म्हणजे कराचा, टॅक्सेशनचा. मात्र दुसरीकडे GSTचा परतावा राज्यांना वेळेत येत नाही, ही देखील वारंवार ओरड होताना पाहायला मिळते. मला असं वाटतं की ही सुद्धा एकदा गोष्ट स्पष्ट झाली पाहिजे. हे अपरिपक्व व्यक्तींनी किंवा लोकांनी दिलेली माहिती असावी. GSTचा परताव्याचा प्रश्न कुठं उपस्थित होतो? GST ज्या वस्तूवर GSTचा जो दर ठरला आहे त्याच्यामध्ये सेंट्रल GST आणि स्टेट GST. आता स्टेट GSTचा जो 50% हिस्सा आहे तो आमच्याकडे डायरेक्ट ट्रेझरीत येतो. हा गैरसमज कृपया करू नका की पहिल्यांदा कुठंतरी केंद्राच्या तिजोरीमध्ये सर्व पैसे येतात मग त्याच्यात हिस्से होतात, असा गैरसमज कृपया करू नका. स्टेट GSTचा हिस्सा आमच्या तिजोरीत येतो, सेंट्रल GSTचा हिस्सा त्यांच्या तिजोरीत जातो. मग आमचे 2 मुद्दे राहतात की ज्याच्या संदर्भात आपण केंद्राकडून करतो, त्यामध्ये IGSTचा हिस्सा जे आमचा इंटरस्टेट जो आहे तो, आणि दुसरा महत्त्वाचा हिस्सा ज्याच्याबद्दल नेहमीच राज्य सरकार सांगतं आणि तो म्हणजे माननीय मोदीजी व स्वर्गीय अरुण जेटली यांना प्रत्येक राज्याने विशेष धन्यवाद दिले पाहिजे, कोणत्याही पक्षाचा असेल. कारण सन्माननीय चिदंबरमजी यांच्या GSTच्या कायद्यात कुठेही राज्याचं जर त्यांच्या उत्पन्नाचं नुकसान झालं त्याची भरपाई नव्हती. पण मी स्वर्गीय अरुण जेटलींना हजारदा धन्यवाद देईन की या देशाचा सर्वंकष सर्वव्यापी विचार केला आणि माननीय मोदीजींनी प्रत्येक राज्याच्या उत्पन्नात 14% वाढ जी कधीच नव्हती, पण हा देश जगाचा कप्तान व्हावा ही भावना माननीय मोदीजींची आहे आणि त्यांनी 14% वाढ दिली की दरवर्षी 14% वाढ हे गृहीत धरल्या जाईल. उद्या जर महाराष्ट्राचं उत्पन्न हे 15-16 मध्ये 1 लक्ष कोटी असेल तर 17 मध्ये 1,14,000 कोटी. जर वास्तविकमध्ये तेवढं उत्पन्न झालं नाही तर त्याची गॅप जी आहे ती GSTच्या सेसमधून भरण्याची अनुमती दिली. अडचण अशी झाली कोरोनामध्ये जे पैसे आम्ही यायचे म्हणत होतो, कोरोनामध्ये केंद्राचंही उत्पन्न कमी झालं, पण केंद्राच्या एकाही नेत्यांनी, जसं राज्याचे नेते रडका-मुडका चेहरा करून सांगतात काय झालं आमचं कसं होईल आमचं कसं होईल, केंद्राचंही GSTचं उत्पन्न कमी झालं होतं. पण त्यांनी राज्याला सांगितलं की तुमचा जो परतावा आहे तुमचा यामध्ये 14% वाढीत जे गृहीत धरले गेलं आहे त्यामधली जी त्रुटी उणीव आणि जो फरक आहे तो केंद्र देणार म्हणजे देणार, फक्त थोडा कालावधी द्या. त्यासाठी तुम्ही आवश्यकता असेल तर राज्यांनी तेवढं कर्ज काढावं, त्याचं व्याजही आम्ही भरू. पण काही राज्यांनी हट्ट केला नाही आम्ही कर्जही घेणार नाही, आम्ही फक्त पंतप्रधानाच्या विरोधात आणि केंद्र सरकारच्या विरुद्ध फक्त बोंबा टोकू, कारण आम्हाला राज्य चालवायचंच नाही आहे. आम्ही बैमानी करून राज्यात सत्तेत आलो आहे, आता कामातही बैमानी करायची आहे आणि यासाठी हे केंद्राकडून पैसे यायचे सांगतात. अरे शेतकऱ्यांचे पैसे तुमच्याकडून यायचे आहे, कधी शेतकऱ्यांनी तुमच्या विरुद्ध बोंब मारली? निराधार विधवा परित्यक्त्या घटस्फोटिता यांचं अनुदान 3-3, 4-4 महिने येत नाही. दिव्यांगांचे पैसे यायचे आहे, अनेक लोकांनी सरकारी कामं केली 1.5 वर्ष त्यांचे पैसे दिले नाही, त्यांनी कधी सरकारच्या विरोधात येऊन बोंब नाही मारली. पण हे येता जाता पत्रकार दिसला की बोंब केंद्र सरकारने आम्हाला पैसे दिले नाही. अरे जे पैसे तुमच्याकडे आहेत तेच खर्च करता येत नाही तुम्हाला कर्ज घ्यायला सांगितलं, व्याज केंद्र देणार होते, पण तुम्ही आपले रुसून बसले, नाही तुम्ही पैसेच आम्हाला द्या, तेही तुम्ही केलं नाही. कर्जामध्ये त्यांनी 3%वरून GSDPच्या 5% केलं, पण तरी तुम्हाला काम करायचं नव्हतं. तुम्हाला जनतेचा राग आहे, जनतेने तुम्हाला निवडून दिलं नाही. राष्ट्रीय पक्षाला 44, पंतप्रधान बनण्याची इच्छा असणाऱ्यांना 54 आणि देशाच्या पंतप्रधानाचं नवीन स्वप्न पाहणाऱ्याला 56.
आणि तेही 56 म्हणजे 56 इंचीच्या मोदीसोबत युती, मोदीची सोबत युती केली म्हणून 56 आलं. आणि तुमचं स्वप्न पूर्ण आहे म्हणून तुम्ही आता जनतेचा सुडू व्हाल का चुकीची माहिती देऊन? 14% वाढीचा परतावा आहे जीएसटी मध्ये. जो जीएसटी एखाद्या वस्तूवर द्यावा लागतो त्याचे अर्धे आमच्याकडे आपोआप येतात, केंद्र देत नाही. मग दुसरा एक वेगळा प्रश्न आहे की उद्यापासून सेवा सप्ताह जो आहे तो सुरू होतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पुढचे 7 ऑक्टोबरपर्यंत. पण आता काँग्रेस म्हणू लागले की उद्यापासून ते बेरोजगार सप्ताह सुरू करणार आहे. मग त्यांचं ही क्यू केली पाहिजे. बेरोजगारी त्यांनी सहजपणे केंद्रावर विषय टाकला. मग या अगोदर मुंबईमध्ये जे काही उत्तर प्रदेशमधून लोक यायचे रोजगार शोधायसाठी, हा जर केंद्राचा विषय असेल तर मग पंडित नेहरूजी रोजगार देण्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये नापास झाले. स्वर्गीय इंदिरा गांधी उत्तर प्रदेशच्या प्रधानमंत्री होत्या, उत्तर प्रदेशमध्ये रोजगार देण्यासाठी नापास झाल्यात. स्वर्गीय राजीव गांधी उत्तर प्रदेशमधून निवडून यायचे, नापास. सोनियाजी उत्तर प्रदेशमधून खासदार, नापास. काँग्रेस काय नापासांची फौज आहे? रोजगार हा विषय तर राज्याचा असतो, त्या राज्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध करायच्या असतात. आणि म्हणूनच आपण स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतो की महाराष्ट्र नेहमी रोजगार देणारं राज्य राहिलं. रोजगार हा विषय केंद्राचा आहे असं सांगून ही जी काही दत्तक विधान योजना काँग्रेसची आहे, ही स्वतःचं अपत्य दुसऱ्याच्या नावाने जमा करायचं, ही दत्तक योजना काँग्रेसने कृपया करू नये. रोजगार हा विषय पूर्णपणे राज्याशी संबंधित आहे. आणि म्हणून आपल्या राज्यामध्ये उत्तर प्रदेशमधले लोक या राज्यात रोजगार बघण्यासाठी यायचे, कारण या राज्याचे राज्यकर्ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांसारखे यांनी तर रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या. आता ही राज्याची जबाबदारी आहे, उद्योग किती असावेत, उद्योगाची संख्या कशी वाढावी. अन्यथा रोजगार हा विषय जर केंद्राचा असेल तर उत्तर प्रदेशमध्ये कमी रोजगार आणि महाराष्ट्रात जास्त रोजगार असा होऊ शकतो का? पण यांना जनतेच्या रोजगाराशी काही देणं घेणं नाही. यांचा रोजगार म्हणजे आपला नेता प्रधानमंत्री कधी होईल, आपली मुलगी खासदार कधी होईल, आपला पुतण्या उपमुख्यमंत्री कधी होईल, आपला मुलगा पर्यटन मंत्री कधी होईल, उपमुख्यमंत्री कधी होईल. यांना जनतेच्या रोजगाराशी काही देणं घेणं नाही. गेल्या 1.5 वर्षात रोजगार या विषयावर यांनी एकही बैठक घेतली नाही, जिल्हा स्तरावरच्या समित्या केल्या नाही. आणि आता केंद्रावर सांगता रोजगार सप्ताह आम्ही करणार. यांचा रोजगार सप्ताह एकच आहे. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 26 मे 2014 प्रधानमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर हे 100% बेरोजगार झाले. आणि एवढ्या वेगाने यांची बेरोजगारी वाढते आहे की महाराष्ट्रामध्ये पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत 213 पेक्षा जास्त विधानसभा जिंकल्या, ते आता 44 वर अटकले आहे. आणि अटकलेच नाही, रोज पाठिंबा यांनी दिलाय, रोज यांना मजुरीमध्ये शिव्या खाव्या लागतात आणि म्हणून यांना त्रास होतो. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जी जलयुक्त शिवार योजना होती त्या योजनेवर आता लाचलुचपत विभागानं चौकशी नेमली आणि त्यांच्या अंतर्गत आता सगळी चौकशी केली जाते. नाही, त्याला काय अडचण आहे. एखादा अधिकारी चुकला असेल तर त्या अधिकाऱ्याची चूक लक्षात घेऊन त्यावर चौकशी झाली पाहिजे. कारण इतकं तर सामान्य ज्ञान आहे की जलयुक्त शिवारामध्ये हे तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर याचे निर्णय व्हायचे आणि असतील तर त्या अधिकाऱ्यांना फटके मारले पाहिजे. त्या संदर्भामध्ये विशेष विधानसभेचं अधिवेशन घेऊन कायदा केला पाहिजे की जो म्हणून कोणताही व्यक्ती अधिकारी भ्रष्टाचार करत असेल तर त्यासाठी स्पेशल आपण कोर्ट केले पाहिजे. यामध्ये अडचण काय? पण तुमचा असा गैरसमज असेल की आपण जलयुक्त शिवाराची किंवा वृक्ष लागवडीची चौकशी करून कुठंतरी असा आभास निर्माण करतोय. हे वाघ मारण्याचा आव आणून हे उंदराच्या पिल्लाचा फोटो फाडण्या इतकीच कृती यांच्या हातून होईल. बाकी यांच्या हातून काही होणार नाही आहे. 20 थकबाकी जी आहे 79 कोटीची 20 थकबाकी झाली, 1000 कोटींची, त्याच्यासाठी भाजपच्या सरकारला जबाबदार धरते. नाही, मग त्याची श्वेतपत्रिका काढा ना.
25-26 हजार कोटी हे तर व्याज गावगाय सरकारनी. यामध्ये राज्य सरकारच्या विभागाची थकबाकी अनेक आहे. पाणी पुरवठा विभागाची थकबाकी आहे, नगर विकास विभागाची दिवाबत्तीची थकबाकी आहे, ग्राम विकास विभागाची थकबाकी आहे. आणि म्हणून काही झालं की नाचता येईना अंगण वाकडे, तसं काम करता येईना मागचं सरकार वाकडं, ही जी काही नवीन मन यांनी तयार केली आहे, जनतेने यांचा नकली चेहरा समजून घेतला पाहिजे. थकबाकीमध्ये काय हो, शास्ती आहे, व्याज आहे. तुम्ही आता कृषी थकबाकी तुम्हीच विधानसभेतली मी भाषणे यांना वाचून दाखवली होती. यांनीच 15 मध्ये 16 मध्ये 17 मध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांचे कनेक्शन कापू नये अशी भाषणं दिली ना. आमचं सरकार सकारात्मक होतं, पॉझिटिव्ह होतं. आणि सरकारने जनतेचा आक्रोश विधानसभेत जेव्हा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मांडला तेव्हा तो ऐकून शेतकऱ्यांना सूट दिली. आता हे शेतकरी विरोधी सरकार आहे. ताटात अन्न शेतकऱ्यांचं खायचं आणि सांगायचं की भाजपनी शेतकऱ्यांना का सूट दिली. शेतकऱ्यांना भाजपनी सूट दिली, यांचं पोट दुखत आहे. मग मागणी का केली. मागणी जेव्हा केली तेव्हा शेतकऱ्यांचं अन्न गोड होतं. आणि आता मग उद्योगपतीकडे थकबाकी आहे, जमा करा ना. ती 7-8 हजार कोटीची थकबाकी असेल, ती करा जमा. फक्त शेतकऱ्यांचं पोट आणि शेतकऱ्यांचं ताट दिसतंय यांना. मला वाटतं की हे चूक आहे. सुधीर भाऊ, आज कार्यक्रम झाला. माजी खासदार गुलाबराव पाटील जे आहेत यांच्या संदर्भातला हा कार्यक्रम होता. सहकार क्षेत्रातील मोठं काम यांचं आहे. मात्र मुख्यमंत्री आज बँकिंग किंवा सहकार क्षेत्रातील केंद्राचा जो कायदा आहे त्याच्यामुळे कुठेतरी अडचणीत वाढ होईल हे सांगताना पाहायला मिळाले. वेगवेगळ्या टीका टिप्पणी त्यांनी केंद्रावरती केलेल्या आहेत. असं आहे की हा एक नवीन राजकीय फॅशन झाली आहे. म्हणजे सहकार विभाग केंद्राने केला. म्हणजे तुमचं काय मत आहे, या महाराष्ट्रामध्ये साधारणतः बँका, मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह, पतसंस्था, सहकारी बँका या माध्यमातून गोरगरीब कष्टकरी या सर्वांचे साधारणतः 25 ते 30 हजार कोटी रुपये बुडवेत. मग यांना लायसन्स पाहिजे का जनतेचे पैसे बुडवण्याचं. केंद्राने सांगितलं की हा आक्रोश देशभर आहे. सहकाराच्या नावाने जनतेचं कल्याण व्हावं ही भूमिका आहे. नकळत सहकार विभागामध्ये जर नुकसान झालं तर मी समजू शकतो. पण अनेक नेते त्यांचा प्रायव्हेट साखर कारखाना प्रचंड फायद्यात आणि सहकारी साखर कारखाना मात्र प्रचंड घाट्यामध्ये. हे गणित कसं आहे. बुद्धी एकच आहे. म्हणजे प्रायव्हेट साखर कारखान्यात तोच व्यक्ती तोच नेता गेला की त्याची बुद्धी चालते, आणि सहकारी साखर कारखान्यात तोच नेता तीच बुद्धी घेऊन गेला की मग तो घाट्यात कसा येतो. मी आता मुद्दाम माहितीसाठी दिलं आहे पत्र, आणि मी माहिती घेणार आहे की या नावाने हजारो कोटी रुपये ही राज्य सरकारची हमी घ्यायला लावायची आणि जनतेचे पैसे भरायचे. फक्त यांची शान शौकत काय शान, तर म्हणे सहकारी साखर कारखान्याचे साहेब चेअरमन आहे. पैसा कोण भरतोय, करदाता. आणि आमच्या भाऊचं काय नुकसान, तर यांचं नुकसान काहीच नाही. कारण सहकारी कायद्यामध्ये काय, तुम्ही स्वाहकार केला, सहकारी उद्योग बुडला तरी तुमच्यावर काहीच कारवाई नाही. आता सहकार कायद्यामध्ये जर जनतेच्या प्रत्येक पैशाचं सरकार किंवा सहकार विभागाचे विश्वस्त, सहकार विभागाचे जे कोणी डायरेक्टर आहे ते ट्रस्टी आहे, विश्वस्त आहे असं समजून अडचण काय त्याच्यामध्ये. म्हणजे बँका बुडू द्यायच्या. लोकांचे पैसे ज्यांनी बिचाऱ्यांनी ग्रॅच्युइटी मिळाली त्यांनी बँकेत ठेवायची, सहकारी बँकेत त्यांनी हातवरती करायचे. काय त्या वर्धा बँकेमध्ये झालं, काय झालं जळगावच्या पतसंस्थेमध्ये. अरे मुलीच्या लग्नासाठी पैसे ठेवले, लग्नाचं वय झालं, 1 रुपया दिला गेला नाही. आजारपणासाठी पैसे ठेवले, घरी कॅन्सरचा पेशंट आहे, 1 रुपया नाही. तेव्हा कुठे गेले होते नेते. फक्त केंद्राने सहकार विभाग केला आणि अमित भाई शहा सारखा सहकार मंत्री जाग्याबरोबर या सर्वांचे बीपी वाढायला लागले का. मला वाटतं की मीठ कमी खा.
नाही, या वक्तव्यावर मी आज रात्री त्यांची माझी भेट आहे, मी चर्चा करतो, कारण मला याची माहिती नाही. आमदार सुटेचे आहेत भाजपचे, ते आता मंत्रालयामध्ये उपोषणाला बसलेले आंदोलन करतायत. खरं तर ते शेतकऱ्यांना जो पीक विमा मिळायला हवा होता तो मिळाला नाही म्हणून, परंतु तिथे चर्चा अशी आहे की यानंतर मंत्रालयामध्ये आंदोलन करण्याचा पायंडाच पडू शकतो. आज ते करतायत ते अतिशय चुकीचं काम आहे किंवा चुकीची जागा आहे आंदोलनाची. मग काय, दारूच्या बॉटल मंत्रालयात ठेवगा तर तो उत्तम पायंडा आहे का? म्हणजे शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी आंदोलन करणे हे चुकीचा पायंडा, आणि 200 कोटी रुपयाची सिक्युरिटी ज्या मंत्रालयात आहे तिथं मात्र आतमध्ये बॉटल गेल्या तो चांगला पायंडा आहे. अजूनपर्यंत सुद्धा त्याची चौकशी झाली नाही. मी पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून मुद्दाम विचारलं की मंत्रालयात दारूच्या बॉटल ज्या सापडल्यात हजारोच्या संख्येने, या संदर्भातली चौकशी पूर्ण झाली का? अजूनपर्यंत या क्षणापर्यंत चौकशी पूर्ण झाली नाही. आता 15,000 कोटी ज्या पोलीस विभागावर खर्च करतो, साध्या दारूच्या बॉटलचा हे पता लावू शकत नाही, तर महाराष्ट्र किती असुरक्षित नेत्यांच्या हाती आहे. आमचे दिलीप वळसे पाटील नामधारी गृहमंत्री आणि कार्यकारी गृहमंत्री अनिल परब साहेब आहेत. तर आता नामधारी गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की कमीत कमी जे आंदोलन मंत्रालयात होते आहे त्याला चुकीचा पायंडा असे हिनवण्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांचा पीक विमा ताबडतोब द्यावा, आणि राज्यामध्ये विधानसभेचं अधिवेशन हे आपलं मत मांडण्यासाठी, प्रश्न समस्या सोडवण्यासाठी लोकशाहीमध्ये अपेक्षित आहे. तुम्ही अधिवेशनाला सामोरं जाण्यासाठी एवढं घाबरता की जगामध्ये भित्रा प्राणी ससा होता त्याला मागे टाकत भित्रा प्राणी स फॉर ससा नाही, स फॉर सरकार झाला आहे. सोनू सूदच्या घरी जे आयकर विभागाने छापे टाकले आणि कारण सांगितलं जात आहे की म्हणजे चर्चा आहे की कारण केजरीवालांच्या एका कार्यक्रमामध्ये ब्रँड ॲम्बॅसेडर झाले सरकारचे, म्हणून आता हे छापे सुरू झालेत आयकर विभागात. मला वाटतं याच्यात काही तथ्य नसतं. असं असतं तर केजरीवालांसोबत काम करणारे शेकडो लोक आहेत, काही व्यापारी सुद्धा आहेत, काही अधिकारी सुद्धा आहेत, सर्वांच्या घरी छापे पडले असते. किंवा या ठिकाणी अनेक असे अभिनेते आहेत की ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी अतिशय द्वेषपूर्वक सरकारवर टीका केली, मग त्यांच्यावर छापे का नाही पडले? म्हणून याच्याकडे आपण नेहमीच राजकीय दृष्टिकोनातून बघण्याच्या ऐवजी जर याकडे आपण कधीतरी याला त्या यंत्रणेच्या चौकशीचा भाग म्हणून बघितलं पाहिजे. असं तर नवीन सुरू झालं नाही ना की काही लोक ज्यांच्या चुका झाल्यात ते अशा पद्धतीने धाड पर्यावर त्याचा डायल्यूट करण्यासाठी एखाद्या पक्षाला मदत करायची, पक्षाचा कार्यकर्ता व्हायचं आणि धाड पडल्यावर सांगायचं की नाही नाही मी या पक्षाचा आहे म्हणून माझ्यावर धाड पडली, म्हणजे आपोआपच त्याच्यावर असणारी तीव्रता कमी होईल. असं तर नाही ना. आता ही तपासायची आवश्यकता आहे.